आणि थेट जाऊयात पुण्याला. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे पत्रकार परिषदेत बोलतात. त्यांना लक्षणं नाहीयेत. लास्ट वीकला मागच्या आठवड्याचा जो एकूण मृत्यू दर आहे तो 0.4% आहे, जो महाराष्ट्रात पूर्वी अगदी 2.5% असायचा. आणि शक्यतो मेट्रो सिटीजमध्ये मुंबई, पुणे, नागपूर यामध्ये केसेस निश्चित प्रकारे वाढत आहेत. परंतु या केसेस वाढत असताना त्याचे कारणं पण असे आहेत. जरूर त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग मेंटेन होणं, मास्क वापरणं ह्या गोष्टी आवश्यकच आहेत. त्याच्यावर खूप कडक पद्धतीचं नियंत्रण प्रशासनाच्या वतीनं ठेवलं जात आहे. फाईन्स पण वसूल केल्या जात आहेत. आणि केंद्रीय समितीने ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, मग ज्यामध्ये प्रामुख्याने ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि टेस्टिंग हे करावं, तर मला असं वाटतं की पुण्यामध्ये, मी पुण्यात बोलत असल्यामुळे पुण्यामध्ये जवळजवळ 3 लाख पर मिलियन टेस्टिंग केल्या जात आहेत. मला वाटतं देशामध्ये ते एका सिटीच्या दृष्टिकोनातून हायेस्ट आहे. मुंबईमध्ये सुद्धा 2,65,000च्या वर केसेस पर मिलियन केल्या जात आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 1.5 लाख पर मिलियन केसेस केल्या जात आहेत. तर या सगळ्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाच्या टीमनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, गाईडलाईनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अंतर्भूत केलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल, आपण आता पाहिलेलं आहे की गर्दी टाळण्याच्या दृष्टिकोनातून आपण रेस्टॉरंट्स 50%वर आणलेत, थिएटर्स 50%वर आणलेत, सगळ्या सामाजिक, राजकीय, धार्मिक गॅदरिंग्सला बंदी आणलेली आहे पूर्णपणे. आणि या सगळ्यांच्या व्यतिरिक्त आता आपण पाहतोय की साधारणपणे ऑफिसेस जे आहेत ते ऑफिसेससुद्धा 50%च उपस्थिती राहावी आणि वर्क फ्रॉम होम करावं, अशा अनेक निर्बंध त्या ठिकाणी लावलेले. आणि मला हे सांगितलं पाहिजे की प्रिपॅरेशनच्या अनुषंगाने राज्यामध्ये सगळ्या हॉटस्पॉट्सला, मेट्रो सिटीजला आपण जर बघितलं तर बेड्स उपलब्धता, माझ्याजवळ सगळ्या आकडे आहेत, मी त्या आकड्यात जाऊन जास्त वेळ घेऊ इच्छित नाही. परंतु ऑक्सिजन बेड्स 400च्या वर या ठिकाणी पुण्यात उपलब्ध आहेत. विदाऊट ऑक्सिजन बेड्स 200च्या वर आहेत. ICU व्हेंटिलेटर्स बेड्स आहेत. ICU विदाऊट व्हेंटिलेटर बेड 60-70च्या वर आहेत. परंतु एक आहे की संख्या ज्या गतीनं आणि ज्या मोठ्या पद्धतीनं वाढतीये, तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला आणखीन पण तयारी करावून ठेवावी लागेल. त्यामुळे जेवढे काही आपले जम्बो सेंटर्स होते, ते सगळ्या जम्बो सेंटर्सला सुद्धा आपण ॲक्टिवेट निश्चित प्रकारे करणं गरजेचं आहे. आणि सगळे व्हेंटिलेटर्स, डॉक्टर्स, आम्ही कालच्या मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर असलेल्या VCमध्ये फार स्पष्ट सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर्सची आवश्यकता आहे, पॅरामेडिक्सची आवश्यकता आहे, टेक्निशियन्स, नर्सेसची आवश्यकता आहे, ते तातडीनं कलेक्टरांनी भरून घ्यायचे आहेत. कारण जानेवारी आणि फेब्रुवारीचा आपण जर महिना बघितला तर आपला ग्राफ हा 2,000 वर होता. म्हणजे फक्त 2,000 संख्या ही दररोज महाराष्ट्रामध्ये एकूण यायची. कर्व फ्लॅट झाला होता आणि त्यामुळे हॉस्पिटल्समध्ये कोणी नव्हतंच. आणि म्हणूनच आपण काही प्रमाणात त्यांना रिलीव्ह करण्याच्या सुद्धा सूचना दिल्या होत्या. त्या पुन्हा गरजेप्रमाणे घेण्याच्या सूचना सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. मला प्रिपेअर्डनेस ज्याला म्हणतो, तयारी ज्याला म्हणतो आपण, वाढत असलेल्या संख्येच्या अनुषंगाने ती निश्चित प्रकारे त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत, नंबर्सवर लक्ष ठेवून आहोत. आणि आत्ता आपली प्रेस कॉन्फरन्स इथली झाल्यानंतर सुद्धा कलेक्टर, कमिशनर आणि इथले जे स्थानिक प्रशासन आहे त्यांच्याबरोबरची सुद्धा पुणे शहराच्या दृष्टिकोनातूनचा आढावा मी त्वरित इथून गेल्यानंतर त्या ठिकाणी घेतो आहे. त्यामुळे मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की वॅक्सिनेशनच्या अनुषंगाने साधारणपणे 45 लाख वॅक्सिनेशन्स झालेले आहेत. 45 लाखमध्ये आज कुठे कुठे वॅक्सिनेशन झाले तर गव्हर्नमेंटचे जे आमचे मेडिकल, आमच्या ज्या काही आरोग्याच्या संस्था आहेत, ज्यामध्ये हॉस्पिटल्स, PSCs, या ठिकाणी एकूण 2,400 PSCs आणि हॉस्पिटल्सला आणि ज्या मेडिकल कॉलेजेसचे किंवा मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटचे जे काही मोठे कॉलेजेस, मोठे हॉस्पिटल्स आहेत किंवा महानगरपालिकेचे ज्या काही
वेगवेगळे दवाखाने आहेत, या सगळ्यांना अंतर्भूत करून 2400 हॉस्पिटल्समध्ये वॅक्सिनेशनचा कार्यक्रम रोज चालू आहे. प्रायव्हेटमध्ये ज्या ज्या लोकांनी अपेक्षा व्यक्त केली त्यांचे आम्ही प्रस्ताव पाठवले आणि 600 त्या ठिकाणी प्रायव्हेटला मंजुरी आलेली आहे. म्हणजे एकूण 3000 ठिकाणी सेशन्स पूर्ण चालू आहेत. मी एक नक्की सांगेल की मधल्या काळात सांगितलं होतं की आम्ही 58 लाख दिले वगैरे आणि आता इतके काही 22-23 लाख मागच्या काही 3-4 दिवसापूर्वी 8 दिवसापूर्वी सांगितलं की ते पडून आहेत. असा कुठलाही प्रकार नाही आहे. रोज 3 लाख वॅक्सिनेशन्स होत आहेत. काल सुद्धा काहीतरी 2,60,000 70,000 त्या ठिकाणी झालेले आहेत. आणि आमचा प्रयत्न आहे की आता दररोज प्रायव्हेट सुद्धा आम्ही वाढवतोय आणि ग्रामीण भागामध्ये उपकेंद्र म्हणजे सब सेंटर ज्याला म्हणतो आपण, PSC वेगळी आणि उपकेंद्र वेगळं, त्या उपकेंद्रापर्यंत आम्ही वॅक्सिनेशनच्या दृष्टिकोनातून लोकांना सुलभता व्हावी, घराच्या जवळ वॅक्सिनेशन करता यावं या दृष्टिकोनातून तीही व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करतोय. प्रायव्हेट हॉस्पिटल्सला मी स्वतः स्वास्थ्य मंत्र्यांना भेटून त्यावेळी त्यांचा एक 8 दिवसापूर्वी 4 दिवसापूर्वी असा नियम होता की आम्ही 100 बेडेड हॉस्पिटललाच फक्त वॅक्सिनेशनची सुविधा देणार. पण मी त्यांना जाऊन एक्सप्लेन केलं की शेवटी वॅक्सिनेशनसाठी लागतं काय, आपण गव्हर्नमेंटमध्ये PSC मध्ये जर करतोय, फक्त जर कोल्ड चेन उपलब्ध असेल, डॉक्टर्स उपलब्ध असेल, AEFIच्या दृष्टिकोनातून म्हणजे वॅक्सिनेशन दिल्यानंतर काही ॲडव्हर्स इव्हेंट झाला त्या दृष्टिकोनातून जर तुमच्याजवळ व्यवस्था असेल तर मला वाटतं की द्यायला हवं. तर आता 20 बेडेड हॉस्पिटलपर्यंत सुद्धा वॅक्सिनेशन देण्याची व्यवस्था केली जाते. त्यामुळे इथून पुढे आणखीन पण जे जे लोक वॅक्सिनेशनसाठी मागणी करतील त्या सगळ्या अर्ज आम्ही पुढे पाठवून मंजुरी घेऊ. आम्हाला ॲग्रेसिव्ह वॅक्सिनेशन करायचं आहे. मला वाटतं आपण वॅक्सिनेशनच्या माध्यमातून मोठी जे काही व्हल्नरेबल सेक्शन आहे आपला 1,77,00,000 यामध्ये हेल्थ वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 45+ कोमॉर्बिड आणि 60+ सिनियर सिटीजन्स हे सगळे 1,77,00,000 आहेत. त्याला 2,20,00,000 एवढे डोसेस लागतात आणि आमचा पूर्ण प्रयत्न आहे 3 महिन्यामध्ये हे वॅक्सिनेशनचा कार्यक्रम पूर्ण संपवायचा आहे. त्यामुळे वॅक्सिनेशनवर आम्ही खूप मोठा फोकस केलेला आहे आणि एसिम्प्टोमॅटिक जे लोक आहेत त्यांना होम क्वारंटाईन ज्यांना केलं आहे त्यांच्यावर त्यांनी स्वतःनी पण लक्ष द्यावं आणि बरेचसे आता सोसायटीजमधले तर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांच्यावर लक्ष ठेवावं. हेल्थचे आमचे वर्कर्स सुद्धा त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे स्प्रेड कसा टाळता येईल या दृष्टिकोनातून आपण सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. निर्बंध अनेक लागले आहेत, म्हणजे आपण ते निर्बंध कागदोपत्री राहतायत का काय याची भीती आहे. कारण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर नसल्यामुळेच आता स्पाईक आहे. आता सगळे एक्सपर्ट मत व्यक्त करतात आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा जी संख्या वाढते, त्याच्यामुळे लॉकडाऊन पुन्हा होत आहे का काय याची भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे. नवीन काही निर्बंधांचा विचार सुरू आहे का आणि आता जे निर्बंध लागू आहेत त्याच्या अंमलबजावणीसाठी काय? हे बघा, सध्याचा जो निर्बंध लागू आहे त्याच्यासाठी प्रशासन म्हणजे कलेक्टर्स, कमिशनर्स यांना आम्ही VC द्वारे फार सक्तीनं हे सगळे 15 मार्च या दिवशी जे काही निर्बंध गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत त्याची सक्तीनं अंमलबजावणी केलीच पाहिजे या दृष्टिकोनातूनच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि त्या पाळल्याच पाहिजेत अशा पद्धतीची अपेक्षा आमची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आढावा सातत्याने घेत राहू. हा झाला गाईडलाईन्सच्या अनुषंगाने. मला हाही प्रश्न विचारायचा आहे की खरोखर मी तर तुम्हाला सांगितलं की पुण्यामध्ये समजा देशामध्ये कदाचित पर मिलियन केसेस 3 लाख कदाचित जास्त असतात, म्हणजे एवढे टेस्टिंग आपण करतोय, तर आपलं राज्य टेस्टिंगमध्येही नक्की पुढे आहे. प्राईम मिनिस्टरांनी VC मध्ये स्पष्ट सांगितलं की UP मध्ये, केरळमध्ये, अन्य राज्यांमध्ये, आता सगळ्यांची नावं मी घेत नाही, पण जरी टेस्ट होत असतील काही तर त्याच्यामध्ये अँटीजन टेस्ट जास्त होत आहेत, रॅपिड अँटीजन, की ज्याची ऑथेंटिसिटी तेवढी नाही आहे आणि केंद्र शासन सारखं सांगतंय की किमान 70% तरी केल्या पाहिजे. तर आपण 73% पर्यंत RT-PCR करतो आहोत. 550च्या वर आपल्या RT-PCRचे लॅब्स आहेत आणि त्यामुळे RT-PCR पूर्ण ऑप्टिमम कॅपॅसिटीनी वापरलेच पाहिजे किंवा त्याचा पूर्ण वापर झालाच पाहिजे, त्याची कॅपॅसिटी युटिलायझेशन झालीच पाहिजे. हे सुद्धा आम्ही प्रत्येक सिव्हिल सर्जनला किंवा आमच्या हेल्थच्या सगळ्या संबंधित लोकांना कळवलेलं आहे. मला एवढंच वाटतं की ज्या गोष्टी करणं अभिप्रेत आहे, ट्रॅकिंग ट्रेसिंग शिवाय टेस्टिंग होतच नसते, कारण हाय रिस्क आणि लो रिस्क ट्रॅकिंग ट्रेसिंग करून जे काही लोक काढतो आपण कॉन्टॅक्ट्स त्यांचीच टेस्टिंग केली जाते आणि त्यामुळे ट्रॅकिंग ट्रेसिंग टेस्टिंग ह्याच्यावर जे केंद्रीय कमिटीने जोर दिलेला आहे तो आम्ही निश्चित प्रकारे करतोय. होम आयसोलेशनवर लक्ष ठेवण्याचं काम करतोय.
संस्थात्मक विलगीकरण अधिक प्रमाणात व्हावं या दृष्टिकोनातून प्रयत्न करतोय आणि कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजेच कोविड अनुषंगिक जी काही वर्तणूक आहे त्या संदर्भात सुद्धा आम्ही अत्यंत जागरूकतेने लक्ष ठेवून आहे. मला वाटतं की याच काही गोष्टी आहेत आणि मला याबद्दल प्रतिप्रश्न असाही सहज आपल्याला मीडियाच्या माध्यमातून मला विचारायचं आहे की आता ज्या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं इलेक्शन्स चालू आहेत तिथंही सभा चालू आहेत, मोठमोठ्या पद्धतीनं सभा चालू आहेत, इथं सोशल डिस्टन्सिंग पाळली जात नाही आहेत. गुजरात आणि अन्य ठिकाणी सुद्धा मोठ्या पद्धतीनं IPL आणि त्याच्या मॅचेसमध्ये तो खूप गर्दी आहे. मला एक कळत नाही की आपण राज्यातलं एक नक्की मी प्रामाणिकपणे सांगेल की इथे ॲक्टिव्ह केस आली की त्याच्या संदर्भातलं पोर्टलवर ICMR पोर्टलवर ती नोंदवली जाते. टेस्टिंग झाली की ऑटोमॅटिकली टेस्टिंगची सगळ्या नोंदवले जातात. कुठलंही लपवालपवीचं काम आपल्या राज्यामध्ये केलं जात नाही. मग CFR आज 0.4 ते जे काही असेल ते आपण दिलं जातं. इतर राज्यामध्ये कदाचित हे होतंय का नाही होत हा प्रश्नचिन्ह आहे. पण आपण ज्या पद्धतीनं मास्क आणि सगळ्या गोष्टींचं कंपल्शन केलं आहे, मास्कच्या किमती खाली आणल्यात, अनेक गोष्टींचं आपण केलेलं आहे आणि करत राहणार आहेत. एक मिशन मोडवर करत राहणार आहे. जरी सातत्याने वर्षभरात हे लोक काम करत आहेत तरी आम्ही मिशन मोडवर हे काम करत राहणार. पुण्यासाठी सरसकट व्हॅक्सिनेशनला परवानगी द्यावी, जेवढ्या केसेस आहेत अशी मागणी होते. उपमुख्यमंत्री अजित पवारही म्हणाले होते की आम्ही केंद्राकडे याचा पाठपुरावा करू. तसं काही विचाराधीन आहे का? आणि 45च्या वरती अननोन कोमॉर्बिडिटीज असतात त्यामुळे त्यांचंही व्हॅक्सिनेशन व्हावं अशी मागणी आहे. 45 वरचे लोक जे कोमॉर्बिड आहेत त्यांना तर 100% आपण व्हॅक्सिनेशन करतोच आहोत. त्याच्या खालचे जर कोमॉर्बिडला करायचं असेल तर केंद्र शासनाच्या सूचना किंवा त्याच्यामध्ये मान्यता त्याची लागणार आहे. मला असं वाटतं की मी स्वतः मागे पण एकदा बोललो होतो की युनिव्हर्सल 18 वर्षाच्या वरचे जे पात्र लोक आहेत सगळ्यांना खरं म्हणलं तर आता व्हॅक्सिनेशनची गरज आहे आणि व्हायला हवं. परंतु मान्य आहे आम्हाला की प्राथम्यक्रम हा हे जे वल्नरेबल पॉप्युलेशन आहे 1,77,00,000 की ज्याला इन्फेक्शन झालं तर त्याचा मृत्यू होण्याचं प्रमाण जास्त असतं किंवा त्यांना सिव्हिअर होण्याचे प्रमाण जास्त असतं. त्यामुळे त्याला अगोदर आपण करून घेतलं पाहिजे त्या घटकाला. आणि त्यामुळे हे प्राथम्य क्रमांकाचा विषय आम्ही 2-3 महिन्याच्या आत संपवणार आणि नंतर 45च्या खालची कोमॉर्बिडिटी असेल किंवा 18 वर्षाच्या वरचे युनिव्हर्सल लोकांचा विषय असेल त्या बाबतीत केंद्राकडे आजही आग्रही मागणी की त्या बाबतीत लगेचच विचार व्हायला हवा. आणि व्हॅक्सिनेशन मोठ्या पद्धतीनं आपण उत्पन्न व्हॅक्सिन करतोच आहोत. आम्ही तर हाही प्रस्ताव दिला आहे की कुठल्याही परिस्थितीत आपलं जे हाफकिन आहे तिथे सुद्धा जर आपल्याला संधी दिली तर आपण 17 कोटी व्हॅक्सिन्स वर्षामध्ये तयार करू शकतो. त्यामुळे व्हॅक्सिनचे डोस हा अजिबात विषय अडचणीचा नाहीच आहे. केंद्र शासनाच्या सगळ्या सूचनांचं अंमल आम्ही करतो आहोत. केंद्र शासनाकडे सगळी मागणी आम्ही केलेली आहे, त्यांची वाट आपण बघतो. पुण्यामध्ये गेल्या 4 दिवसात जवळपास 5,000 पेक्षा जास्त रुग्ण पुणे जिल्ह्यात सापडतात. नागपूरमध्ये लॉकडाऊन लावला, औरंगाबादला निर्बंध लावले. पुण्यात अजून तसे काही निर्बंध दिसत नाही. आणि दुसरी गोष्ट मागच्या आठवड्यात आढावा बैठक सुद्धा झालेली नाही. त्यामुळे कुठले नवीन निर्बंध अद्यापर्यंत लावलेले नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर माझी फोनवर काल परवा चर्चा झाली. त्यांनी पण फार चिंता व्यक्त केली. ॲज अ आरोग्यमंत्री ते म्हणाले मला की राज्यात जर 25 आणि 30 हजाराच्या दरम्यान हे केसेस जास्त दिवस अशाच राहिल्या तर हे योग्य नाही. आपल्याला फार कडक पद्धतीनं याच्यामध्ये जावं लागेल आणि कदाचित आज आम्ही रात्री जाऊ, उद्या त्यांच्याबरोबर चर्चा करू. म्हणजे असं त्यांचं मत आहे की जास्त वाढत असेल तर आपल्याला काही सिटीजमध्ये लॉकडाऊन्स करावे लागतील. काही एखाद्या दिवस राज्यामध्ये सुद्धा आपल्याला जर मोठ्या पद्धतीनं काही स्पाईक हा जास्त कालावधी पर्यंत राहणार असेल तर आपल्याला जरा एक यामध्ये अजून जास्त कठोर पद्धतीनं जावं लागेल. कारण शेवटी लोकांनी CM साहेबांनी बऱ्याच मीटिंग्समध्ये आणि PCsमध्ये सांगितलं की एकतर कोरोनाच्या संदर्भातले जे काही निर्बंध आहेत ते पाळा, नाहीतर मला लॉकडाऊन करावं लागेल. हे नेहमी त्यांनी सांगितलं. मला वाटतं आता जनतेलाच मी अपील करेल की खऱ्या अर्थाने आपण अतिशय उत्तम प्रतिसाद द्यावं आणि कोरोना अनुषंगाने जे काही वर्तणूक आहे ती करायला हवी. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळायला हवं जर आपल्याला लॉकडाऊन टाळायचं असेल तर. 2 डोसेस मधलं जे अंतर आहे ते कोविशिल्डच्या संदर्भात आज काही नवीन गाईडलाईन झाल्यात का? 4 ते 6 कोरोनाच्या 2 डोसेस आपल्या व्हॅक्सिनच्या 2 डोसेस आजपर्यंत जी काही परिस्थिती होती कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन ह्या दोन्ही डोसेसच्या बाबतीत सगळं साम्य आहे. 28 दिवसाचं 0.5 ml डोस, 2 to 8 डिग्रीज त्याचं काय जे असेल टेम्परेचर स्टोरेज करण्याचं, ह्या सगळ्या गोष्टी साम्य आहेत. पण आज
मला वाटतं बराच अभ्यासाअंती त्यामधला एक फरक आता केंद्र शासनाने कळवला आहे आणि तो फरक म्हणजे कोविशिल्डला 28 दिवसानंतर सेकंड डोस न देता तो 45 दिवस ते 60 दिवस याच्या दरम्यान किंवा या दरम्यान द्यायला हवं. म्हणजे 1.5 महिना ते 2 महिन्यानंतर सेकंड डोस आणि कोवॅक्सिनचा 1 महिन्यात म्हणजे 28 दिवसानंतर सेकंड डोस हा फरक 2 वॅक्सिन मधला आता झालेला आहे. सर याच्यामुळे जे लसीकरण सध्या सुरू आहे त्याच्यावर परिणाम होईल असं वाटतं. जेव्हा तुम्ही म्हणले की सेकंड डोसला नक्कीच 28च्या ऐवजी 45 दिवसावर गेल्यानंतर समजा एखाद्या व्यक्तीने 28 दिवसात जो घेतलाय तर थोडीशी पूर्ण जो डोस आहे दोन्ही डोस मिळवायला त्याला तेवढे 15 दिवस प्रत्येकाला निश्चित प्रकारे उशीर होईल. सर नागपूरमध्ये अचानक मृत्यूचं प्रमाण वाढलंय गेले 35-40 असा आकडा आज पण 40 आकडा आलेला. नागपूरमध्ये काही वेगळं काय घडतंय? मला असं वाटतं तिथलं जे ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स आहेत ते सगळे आपले ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स हे स्टँडर्ड आहेत. त्या सगळ्या स्टँडर्ड प्रोटोकॉलचं पालन व्हायला पाहिजे. तंतोतंत डॉक्टर्सचीच ही खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे की त्यांनी खूप सिरियसली आणि खूप डेडिकेटेडली ह्या सगळ्या गोष्टी करायला हव्यात. आणि जनतेने ज्या ठिकाणी CFR वाढतो त्यातला एक इंडिकेटर नक्कीच असतो की लेट डिटेक्शन. म्हणजे जर खऱ्या अर्थाने बॅड निमोनिया झालाय तुम्हाला खूप जास्त त्याला म्हणायचं लंग इन्फेक्शन स्प्रेड झाल्यानंतर तुम्ही हॉस्पिटलमध्ये येत आहे तर मला असं वाटतं की ते डॉक्टरच्या हाताबाहेर जाणारा विषय होऊन जातो. त्यामुळे अर्ली डिटेक्शन लवकर निदान व्हावं हा कोरोनाच्या बरं होण्याच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा विषय आहे. आणि मला वाटतं नागपूरच्या प्रशासनाला आम्ही नक्की कळवू, तिथल्या डॉक्टर्सला आम्ही सगळं कळवू तिथल्या की लवकर ट्रॅकिंग ट्रेसिंग व्हावं आणि त्यांनी लवकर त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये यावं. सर सध्या जे रुग्ण वाढत आहे तर असं वाटतंय की हा पीक आहे की याच्या अर्ली डिटेक्शन लवकर निदान व्हावं हा कोरोनाच्या बरं होण्याच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा विषय आहे. आणि मला वाटतं नागपूरच्या प्रशासनाला आम्ही नक्की कळवू, तिथल्या डॉक्टर्सला आम्ही सगळं कळवू तिथल्या की लवकर ट्रॅकिंग ट्रेसिंग व्हावं आणि त्यांनी लवकर त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये यावं. सर सध्या जे रुग्ण वाढत आहे तर असं वाटतंय की हा पीक आहे की याच्या नंतर सुद्धा काही रुग्ण वाढू शकतील असं मला असं वाटतं की यापेक्षा पुढे जाऊ नये. जरूर अपेक्षा अशीच आहे. आता इपिडेमिओलॉजिस्ट इथे आवटी आहेत, बरेचशी लोक आहेत, त्यांना मी चर्चा केली आहे सातत्याने. तर अजून एक 2-4 दिवस अशा पद्धतीनं राहील आणि नंतर कमी होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे. मलाही असं वाटतं की लवकर आता आता जे काही आहे ते पीक समजून खऱ्या अर्थाने आता खाली उतरायला हवं अशी आशा जरूर मी व्यक्त करेल. परंतु आपण ऑब्झर्व करावं लागेल 1-2-3 दिवस. पुण्यामध्ये जम्बो हॉस्पिटल सुरू करण्यात आलं आजपासून. महापौर आणि अधिकाऱ्यांनी त्याची पाहणी केली. त्यावेळी असं म्हटलं की राज्य सरकारकडून अपेक्षित आर्थिक सहाय्य आम्हाला मिळत नाहीये एक प्रकारची खंत किंवा अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे या उपाययोजना आणि यंत्रणा उभा करण्यामध्ये. मला असं वाटतं की जे काही कुणाचेही देणी राहिलेली असतील किंवा ज्यांना करारामध्ये किंवा ॲग्रीमेंटमध्ये ज्या गोष्टी ठरल्या असतील आणि शासनाकडून देय रक्कम असेल ती देण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित प्रकारे कार्य होईलच. माननीय अजितदादा पवार साहेब जे उपमुख्यमंत्री आहेत आणि ते जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत आणि ते वारंवार आठवड्याला बैठक घेत असतात. त्यांच्या कानावर या सगळ्या गोष्टी मी पण टाकेल आणि ते पण तत्परतेने या सगळ्या गोष्टींमध्ये निश्चित प्रकारे सोल्युशन काढतीलच असं मला विश्वास आहे. राज्यामध्ये विरोधी पक्ष असेल किंवा अनेक ठिकाणी आपण बघतो की राज्य सरकारला प्रामुख्याने जबाबदार धरलं जातं या सगळ्या विस्फोटामागे आणि यंत्रणा फेल्युअर आहे सरकारचं असं देखील बोललं जातं. रोज अशा प्रकारचे आरोप होत आहेत. मला असं वाटतं की मी आता जे उदाहरणं दिले तुम्हाला ज्या ठिकाणी निवडणुका चालू आहेत, काही IPL मॅचेस चालू आहेत, तिथली सुद्धा जर आपण आणि मला आणखीन 2 गोष्टी मला सांगायच्या की आपण म्हणतो महाराष्ट्र हा नंबर 1ला आहे तशातला विषय नाही. तुम्ही जर पर मिलियन केसेस पर मिलियन महाराष्ट्र एक मोठं राज्य आहे. 12.5 कोटी लोक इथे राहतात म्हणजे इथलं त्या ठिकाणी पॉप्युलेशन. त्यामुळे पर मिलियन दर 10 लाखामागे किती केसेस असं जर बघितलं तर आपल्यापेक्षा दिल्लीवर आहे, पाँडिचेरीवर आहे, गोवावर आहे, अनेक राज्य. अशा वेळेस महाराष्ट्र हे 7व्या नंबरला आहे पर मिलियन केसेसमध्ये संख्या असेल. आणि मला हेही सांगायचं की मागच्या आठवड्याचं जर बघितलं कारण हे आता मागच्या 1 महिन्यातच आपण वाढतोय तर मागच्या आठवड्यामध्ये सगळ्यात जास्त जर 600% म्हणजे 6 टाइम्स ज्या केसेस वाढत आहेत त्या सिक्कीममध्ये वाढल्या आहेत, लडाखमध्ये वाढल्या आहेत,
त्याच्यानंतर कर्नाटक मागच्या आठवड्याची जी राईज आहे 200% आहे. आपल्या बाजूला जे तामिळनाडू आहे, आंध्र प्रदेश आहे, आंध्र प्रदेश 180% आहे. आणि त्यामुळे मला म्हणायचं की आपल्यावर 8 राज्य आहेत मागच्या आठवड्यात ज्यांची टक्केवारी आपल्यापेक्षा जास्त आहे. आपली 80% आहे आणि इतरांची 120% तर 600% आहे. त्यामुळे बऱ्याच राज्यांमध्ये हे मागच्या काही 2 आठवड्यामध्ये अतिशय मोठ्या पद्धतीनं वाढत आहे. मी जी ही टक्केवारी सांगतोय ही तुम्हाला अधिकृत टक्केवारी सांगतोय की आपलं राज्य मोठं असल्यामुळे ॲब्सोल्यूट नंबरमध्ये आपला आकडा मोठा दिसतो, परंतु पर्सेंटेज जे काही वाढण्याचं पर्सेंटेज आहे, आपली जी पर्सेंटेज होतं त्यामध्ये किती वाढ झाली तर 80%. पण तेच जर आपण सिक्कीममध्ये बघितलं तर 600%, आंध्र प्रदेशमध्ये बघितलं तर 150%, तुमच्या बाजूला असलेलं कर्नाटक बघितलं तर 119%. अशी टक्केवारी सगळीकडे आहे, वाढतोय. देशातच अनेक राज्य वाढत आहेत. आपल्याला काही इतर राज्यांकडे बोट दाखवायचं नाही आहे काय करतायत काय नाही. आपल्या राज्याला जे जे काही करता येणं शक्य असेल आणि केंद्र शासनाचं जे जे मार्गदर्शन असेल, केंद्र शासनाचं मार्गदर्शनाप्रमाणे तंतोतंत कानामात्रासुद्धा न बदलता आम्ही कार्य करत आहोत, अतिशय प्रामाणिकपणे कार्य करत आहोत. त्याच्यामध्ये अनेक गोष्टींमध्ये प्रधानमंत्री महोदयांनी सुद्धा VC-मध्ये जसं RT-PCR असेल त्याच्याबद्दल चांगलंच मत व्यक्त केलं आहे. तर आम्हाला ज्या काही सूचना केलेल्या आहेत ते काही क्रिटिसिझम नाही आहे, ते काही आलोचन नाही आहे. मला असं म्हणायचं आहे त्या सूचना आहेत की बाबा आणखीन जास्त टेस्टिंग वाढवा. आता मी तर म्हणतो 3 लाख टेस्टिंग पुण्यात आहेत, पण आणखीन जास्त वाढवा. आपण आणखीन जास्त वाढवू. त्यांनी ज्या ज्या सूचना दिलेल्या आहेत, टेस्टिंग वाढवा, ट्रॅकिंग ट्रेसिंग वाढवा, त्या आम्ही निश्चित प्रकारे करतोय. आणि कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियरवर त्यांनी भर दिलेला आहे, तो पण आपण निश्चित प्रकारे प्रशासनाला वारंवार सांगतोय. माननीय मुख्यमंत्री सांगतायत, उपमुख्यमंत्री सांगतायत, आम्ही आमच्या डिपार्टमेंटकडून सांगतोय, पोलीस प्रशासन त्या ठिकाणी सगळ्या पद्धतीनं अलर्ट केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण करतो आहोत. जनतेने सुद्धा या सगळ्या गोष्टींना सहकार्य करावं अशी माझी नम्रतेचं आव्हान आणि विनंती आहे. प्रॉब्लेम होतोय का? कारण वॅक्सिन मिळत नाहीये किंवा परत पाठवलं जाते अशा घटना आजही पुण्यामध्ये पुन्हा घडताना दिसत आहेत. वॅक्सिनेशनचं प्रमाण प्रायव्हेट हॉस्पिटलची मागणी अशी आहे आमच्याकडे की आम्हाला खूपच मोठ्या पद्धतीनं करायचं आहे. तर आम्ही आमची हरकत नाहीच आहे. त्यांना जे काही प्रमाणात करायचं असेल आम्ही त्यांच्याजवळ ते वॅक्सिन देऊ. फक्त एकच अट आहे जी केंद्र शासनाने आम्हाला घातली की कुणीही वॅक्सिन स्टोअर करू नये. समजा आम्ही एखाद्या हॉस्पिटलला एक 25,000 किंवा 20,000 जर वॅक्सिनचे डोसेस दिले तर त्यांनी ते पटकन युटिलाइज करावेत, नाहीतर ते स्टोअर करावेत आणि 10-20 दिवसापर्यंत स्टोअर करून ठेवावेत. असा प्रकार होऊ नये अशी एक केंद्र शासनाची अपेक्षा आहे. तेवढंच फक्त आम्ही काळजी घेतोय. अन्यथा कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटलला आम्ही हे कमी पडू देणार नाहीत आणि गव्हर्नमेंटला तर आम्ही स्वतःच लक्ष ठेवून येत आम्ही त्यात अधिकाधिक काम करू इच्छितो. सर, उद्या लॉकडाऊन कधी लागू शकतो? माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर चर्चा नक्कीच आहे आणि त्यांना ह्या सगळ्या आकड्यांमुळे त्यांना चिंता जरूर वाटते. त्यांनी मला बोलून दाखवली चिंता आणि चर्चा होईल. काही दिवस द्यावे लागतील, काही कालावधी द्यावा लागेल आणि ठरवावं लागेल. पण आता ही चर्चा होईल. त्यामुळे आज काही असं एकदम लॉकडाऊन होईल आणि हा असं काही कोणी म्हणू नका. चर्चेचा विषय आहे. संख्या वाढते त्या दृष्टिकोनातून निश्चित प्रकारे त्यावर गंभीरपणे चर्चा माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमचा आरोग्य विभाग असेल, अन्य काही महत्त्वाचे नेते असतील, पवारसाहेब असतील, सगळ्यांबरोबर होतील. आज पवारसाहेबांनी सुद्धा मला दिल्लीवरून या सगळ्या गोष्टींचा थोडक्यात आढावा सुद्धा घेतला आहे. त्यामुळे ते पण सगळ्या ह्या लॉकडाऊन करायचं नाही करायचं या सगळ्या गोष्टी ते राहतील. बेडची उपलब्धता आहे असं म्हणत असताना खूप तक्रारी अशा येतात की हॉस्पिटलमध्ये, खासगी हॉस्पिटलमध्ये विशेष करून बेड मिळत नाहीये. खासगी हॉस्पिटलचा डेटा अपडेट झालेला नसतो. त्या संदर्भात पुन्हा एकदा ह्या सगळ्या यंत्रणांना हलवण्याची वेळ आली का किंवा काही त्यांना कठोर सूचना देण्याची वेळ आली? आता पुण्यात पूर्वी एक डॅशबोर्ड होता, त्याच्यावर लोकांना कळत होतं. डॅशबोर्ड आता काम करत नाही. आत्ता कलेक्टर कमिशनरांबरोबर माझी बैठक आहे. कुठल्याही परिस्थितीत डॅशबोर्ड ऑपरेट केला जाईल, तो पुन्हा चालू केला जाईल. 80-20चा फॉर्म्युला केला जाईल. जे काही ज्याचे जे काही त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. लसीकरण अतिशय वेगानं केलं जाईल राज्यभरात. यासोबतच पुण्यात प्रामुख्यानं आणि नागपुरात टेस्ट वाढलेल्या आहेत आणि चाचण्या वाढल्यामुळे रुग्णसंख्या जास्त आहे. जे रुग्णसंख्या आहे कोरोनाची ती बहुसंख्य रुग्णसंख्या ही असिम्प्टोमॅटिक आहे आणि त्यामुळे हा आकडा वाढलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सोबत पुढच्या 2 दिवसात कोरोनाच्या संदर्भात चर्चा होऊन
निर्णय घेतला जाईल, पण चर्चा झाल्यानंतरच निर्णय होईल. तुर्तास लॉकडाऊनचा कुठलाही विचार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.